अत्रे महाराज की जय. अत्रि अनुसया माये की जय. आनंदावधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त सद्गुरु महाराज की जय. समर्थ आनंदगीर महाराज की जय. सभा साधू संतन की जय. आदरणीय व्यासपीठावर महाराष्ट्रातील सर्व परज्ञानी साधू संत यांना सप्रेम देवदत्त, समोर बसलेले माझे समर्थ आईबाप, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले या पंचक्रोशीतील सर्व दत्तभक्त व अनुसया माता महिला मंडळ, खरोखरच आपलं भाग्य समजा की गेल्या 5 वर्षापूर्वी श्री दत्तात्रेय संस्थान दत्तबर्डी हदगाव येथूनच हा सत्संगाचा कार्यक्रम प्रारंभ झालेला होता आणि परलोकी मधुसूदन भारतीजी महाराज यांच्या अनेक उत्तम आशीर्वादाने आणि त्यांच्या हस्तेच हा ग्रंथ दत्त शिखरवर आम्ही प्रकाशन केलेलं आहे. आमचं भाग्य समजा की या हदगाव नगरीमध्ये चालते बोलते 2 महान विभूती होऊन गेल्या. पहिले परलोकी आनंदगीर महाराज, ज्याने वाघाला आणि शेळीला एकत्र दूध पाजविलं. आत्ताच आमच्या भगवानगीर महाराजांना सांगितलं की नामामध्ये काय महिमा असते. संताच्या घरी नामाचे दुकान, घ्यावे ओळखीनं बुद्धी जीवे. संताच्या घरी हे नामाचे दुकान असतात. फक्त आपल्या बुद्धीने ते ओळखून घ्यायचे असते. आणि या प्रसंगी या पंचक्रोशीतील आपला हे दत्तात्रेय संस्थान दत्तबर्डी हदगाव म्हणजे दत्त महाराजाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. या संस्थानावर आत्तापर्यंत 25-26 मंत्र झालेले आहेत. आणि हे प्रत्येक काळ असा सनातन धर्म हा बुडतच नसते. आपल्याला भीती वाटते. आताच आमच्या डॉक्टर साहेबांनी भीती उत्पन्न केली, पण तशी भीती आपल्याला या परमार्थामध्ये कधीही पाहायला मिळणार नाही. कारण ज्याप्रमाणे हे राखचं धन आहे आणि राखचं खाल्ल्याच्या नंतर आपल्याही अंगाला राख लागल्याशिवाय राहत नाही, याची जाणीव तुम्हाला सर्वाला आहे. कारण देवाला देणारे आपण कोणीच नाही, पण देवानंच आपल्याला काहीतरी परिपूर्ण दिलं. 184 योनी फिरून आपल्याला हा शेवटचा नरदेह आला आणि शेवटच्या नरदेहाला येऊन आपण परमार्थ केला पाहिजे. परमार्थ कशासाठी केला पाहिजे? ज्या कोण्याही 4 योनीमध्ये आपल्याला ज्ञान प्राप्त होत नाही, पण मनुष्य देह नाण्याच्या 2 बाजू असतात, चित आणि पट. त्याचप्रमाणे परमार्थाने संसार करावा नेटका, कोट न दिसे फाटका, याला म्हणतात संसार. आणि परमार्थही तसाच केला पाहिजे. कोण्याही एकाच देवावर तुम्ही भावना ठेवा. दिवस बदलला की देव बदलू नका. कारण देव हा एकच आहे, अनेक देव नाहीत, पण जाण्याचे मार्ग अनेक आहेत. जसे हदगावला येण्यासाठी 4ही दिशाने रस्ते आहेत, पण जाणं कुठं आहे? हदगावला. त्याचप्रमाणे आपण या देवाच्या घरी जायचं आहे. आता आमच्या नागोराव पाटील आलेगावकरांना सुद्धा सांगलं, जीव आधी आला नंतर देवाला. खरोखर ते अभ्यासू माणूस आहे. कारण ज्या वेळेस हे जीव बद्ध झाला त्यावेळेस अनुसया मातेने 60,000 वर्षे तपश्चर्या करून देव निर्गुणाचा सगुण केला. कर्तायुगामध्ये माणसाला 1,00,000 आयुष्य होतं, म्हणून अनुसया मातानं 60,000 वर्षे तपश्चर्या करून निर्गुणाचा देव सगुण केला. निर्गुणाचा सगुण झाला करती गजर, नाना वाद्ये वाजती पहा बद्रिकेश्वर, नाना गायन करती पहा सुरवर किन्नर, नाच नाचती अष्टपर्या लावून सुंदर. या कर्तायुगापासून आपण कलियुगापर्यंत आलेला आहो
आणि खरोखरच कलियुगामध्ये कोणत्या तीर्थाला जाण्याची गरज नाही, कोणता उपवास करायची गरज नाही, कोणता यज्ञ करायची गरज नाही. गरज आहे फक्त नामाची. नामच घ्यायचं, नामच द्यायचं. कोणतंही कार्य तुम्ही संसाराचं करायचं असेल तर हातामध्ये काम करा घ्या आणि मुखामध्ये नाम घ्या. नामच घेती नामच देती, आशा न कशाची गुरुला आशा न कशाची. आम्हाला कशाचंही आशा नाही, आमच्या मागं काय संसार नाही. हे जे काय खटाटोप करतो हे तुमच्यासाठी करतो. नवे एकट्याचा खेळ म्हणून जमविला मेळ. या संस्थानला 300 एकर जमीन आहे. छाती ठोकपणाने आम्हाला हातगाववाल्याचं भूषण वाटतं की 1 इंचावर सुद्धा या संस्थानच्या कोण्याही जमिनीवर अतिक्रमण झालेलं नाही. कारण आम्ही आमच्या महाराष्ट्रात, उभ्या महाराष्ट्रामध्ये पाहतो, आमचे मोजे पिंपरी तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथून विश्वस्त लोकांना 700 एकर जमीन गायब केली. तिथं महाराजाला विष घालून महाराजाला मारतात, पण ते संस्थान चालू देत नाहीत. आजची परिस्थिती आहे. याही घडीला आमचेच मित्र आहेत एक श्यामगिरी महाराज, त्यांना खरोखरच एका प्रशासक त्या मठावर आला आणि महाराजाला 3 लाखाच्या पावत्या फाडा लावल्या आणि नंतर महाराजाला म्हणले की पुन्हा तुम्ही अध्यक्ष होता, हे 3 लाख रुपये तुम्ही कोर्टामध्ये भरा. कारण आमचे साधे भोळे साधू संत असतात, त्याने 3 लाख रुपये परत कोर्टामध्ये भरल्याच्या नंतर कोर्टामध्ये 5 रुपये जरी भरलं तर आपण केलेला गुन्हा हे कबूल करावंच लागते. म्हणून त्यांचं अध्यक्षपद गेलं आणि सर्व संस्थांचंही बरखास्त झालं. कारण आजही त्या संस्थानला 700 एकर जमीन गोदावरीच्या काठेला आहे. देवी अनुसूया मंदिरमधून आहे. मला कळकळीची विनंती आहे, व्यासपीठावरून सांगतो की सर्व साधू संताला मी कळकळीची विनंती करतो की आपण त्या झोला पिपरीसाठी आपलं तन मन धन दे त्या झोला पिपरीच्या संस्थांसाठी आपण अर्पण करावे. कारण जोपर्यंत आपण एक संघ होणार नाही आणि एक संघ होऊन आपण वटणार नाही. आणि आताच आमचे डॉक्टर साहेब म्हणले की बाबा भगव्याला फार मान असते. आपण 100 साधू जर त्या गावामध्ये गेले, त्या तालुक्याचा आमदार आपल्याकडे येईल, त्या जिल्ह्याचा आपल्याजवळ खासदार येईल, तहसीलदार येईल, कलेक्टर येईल, सर्व येईल. कारण आपल्या शक्तीमध्ये आपल्या अंगाला राख लावून आपण संन्यास घेतलेला. आपण आपल्या संसारासाठी काही करत नाही, करतो तो सर्व काही परमार्थासाठी. कारण ज्याप्रमाणे राजा सोडून जायचं, तुकाराम महाराजाच्या घरी काय कमी होते, काहीच कमी नव्हतं, पण सर्व त्याग करून त्यानं 5वा वेद तयार केला अभंगवाणीमधून. तसे हे त्यागाचं प्रतीक आहे. साधू संत हे परज्ञानी साधू संत, कोणताही संत असो, संताचा कोणीही द्वेष करत नाही. संसाराचा ज्याप्रमाणे आपण संसाराचं हित करतो त्याचप्रमाणे गुरु माझे आहेत, मी गुरुचा हो, अशी भावना ठेवून खरोखरच आपण त्या संतचरणी लीन झालो पाहिजे. आणि दर अमावस्याला होणारा हा सत्संग प्रत्येकानं सांगेल की अमावस्या म्हणजे काय. आता मला सांगायची आवश्यकता नाही. अमावस्या म्हणजे फक्त अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याची रोखठोक भाषा आपली. अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याची हा दिशा आहे. उद्या चंद्रदर्शन आहे, उद्या शीतल आहे. परमार्थ कसा आहे, शीतल आहे. परमेश्वर कसा आहे, शीतल आहे. त्याचप्रमाणे अमावस्याचे महत्त्व आहे. आज तुम्ही समजा आपल्या परिसरात दत्त सह्याद्री आहे. आज लाखो लोक देतात, अमावस्याला जातात, कैलास टेकडीला जातात की आमच्या मागं लागलेला अंधार हा नाहीसा व्हावा आणि आमच्या हृदयामध्ये सूर्यप्रकाशासारखा जसं पृथ्वीला सूर्यप्रकाश देतो तसं गुरु महाराजांना आमच्या हृदयामध्ये प्रकाश द्यावा. याचसाठी आपण हे अमावस्याचा आटास धरतो. आणि खरोखरच अमावस्याचा आटास धरल्याच्या नंतर चंद्रदर्शन कृष्ण पक्ष संपते आणि शुक्ल पक्ष उद्या लागते. याला म्हणतात चंद्रदर्शन. कोणतंही शुभ कार्य करायचं असेल तर उद्यापासून आपण प्रारंभ करावा. आणि या प्रसंगी मी जे काय बोललो असेल ते सर्व दत्तचरणी अर्पण करून, कारण आपला टाईम टेबल होता 12 ते 3, बरोबर 3 वाजता या प्रसंगी मी जे काय बोललो असेल ते दत्तचरणी अर्पण करून, आताच आमच्या भगवानगिरी महाराजांना मी काहीही केलं नाही, संस्थानं तुम्ही दिलं म्हणून माझ्या झोळीमध्ये तुम्ही 4 पैसे टाकले
म्हणून या संस्थांचा विकास झाला. मी माझा कोणत्याही प्रकाराचा असा मोठेपणा करत नाही की माझ्या हस्ते या संस्थांचा विकास झाला. तुम्ही माझ्या झोळीमध्ये 4 पैसे टाकले म्हणून या संस्थांचा विकास झाला. परलोकी आनंदगीर महाराजांचे अनेक उत्तम आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. कारण त्याने 90 वर्ष तपश्चर्या त्या दत्त सह्याद्रीला केली. त्यांच्या नखाची सुद्धा मी बरोबरी करू शकत नाही. कारण ते माझे गुरुच आहेत. ज्याचा गुरु बळकट त्याचा कोणी धरेना मनकट. त्याप्रमाणे माझा गुरु बळकट होता, म्हणून माझं मनकट कोणी या क्षणी धरणार नाही. या प्रसंगी मी जे काय बोललो असेल ते सर्व दत्तचरणी अर्पण करून मी माझे 2 शब्द येथे थांबतो. जय आनंद, जय सद्गुरू.